बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, पश्चिम बंगाल असेल, नुकत्याच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला, तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या बोगस मतदार याद्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर आवाज उठवला या मतदार याद्यासंदर्भात. हाच मुद्दा आता माळशिरस तालुक्याच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. माळशिरस तालुक्यातील रेडे गावातही बोगस मतदार याद्यातील नावे समोर येत आहेत. नेमका काय प्रकार आहे हा? रेडे गावात नेमकं काय घडते, किती बोगस नावे आहेत, हे सगळे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत रेडे गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. रेडे गावामध्ये 3000 लोकसंख्येचं गाव आहे. यामध्ये आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 150 ते 125 नावं अल्पवयीन व बाहेरगावची नावे लावण्यात आलेली आहेत. काही लोकांनी माहीत नाही आपले नाव कुठं आहे. त्या मुलांचे वय 16 आहे, 17 आहे. त्या मुलांची नावं लावण्यात आलेली आहेत. काही गावातील नेते मंडळींनी ही नावं लावण्याचा प्रकार केलेला आहे. तर ते नावं थांबावेत असं आमचं म्हणणं आहे. नाही सरपंचसाहेब, मुद्दा काय आहे, हा विषय सुरू कुठून झाला, तुम्हाला ह्याची कल्पना कशी आली, हा विषय प्रकाश होतात कसा आला, तुम्हाला ही गोष्ट कशी कळली, बोगस नाव आहेत, तुमची ग्रामपंचायत निवडणूक कधी सुरू होते आणि हा चर्चेत मुद्दा कसा आला? हा आमची ग्रामपंचायत चर्चेत मुद्दा सर असा आला की SRAचं आमच्या गावामध्ये सर्वेक्षण चालू आहे आणि SRAचं सर्वेक्षण चालू असताना आमच्यात जे आता नवीन माहिती SRA काय करतं आहे, नवीन माहिती विचारतं आहे की बाबा ही माणूस कोण, ती माणूस कोण, SRAला काय माहीत आहे कोण कुठलं काय. मग त्यांनी विचारलं याला ही माणूस कोण आहे बाबा, अमुक तमुक ही नावाची व्यक्ती आपल्या गावातली आहे का. तर याला मायला की लक्षात आलं ही व्यक्ती आपल्या गावातली नाही. तर मग ही व्यक्ती माहीत पण आहे मला की बाजूच्या गावातली आहे बाबा त्या व्यक्तीचा, पण रेड्यात मतदानाचा विषय SRAचा त्याचा विषय याचा काय प्रश्नच उद्भवत नाही. मग त्याच्याहून हा विषय बघा आम्हाला माहीत झालं की बाबा ही बाहेरच्याच लोकांचं इथं SRAत म्हणजे मतदानाला नाव का नसेल. मग तसं म्हणता आम्ही परत थोडीशी खोलवर गेलो तर अज्ञात म्हणजे 16 वर्षाची काय 15 वर्षाच्या काय मुलांची बी नावं आमच्या असे निदर्शनास आल्यानंतर ही सगळं खोल बारीक अभ्यास केला तर बारीक अभ्यासातनं ही निदर्शनास आलं की अशी अनेक नावं आता आम्हाला जी थोडीफार माहीत झाली ती पण अजून 100, 150, 200 असू शकते ती. तुम्हाला किती माहिती झाली ती आतापर्यंत आमच्या हिशोबाने एक 50-60 नावं आहेत आमच्याकडं. पण कशी नाव आहे ती किती आता हो का काय मुलांचं 16 वय आहे, काहीच 15 आहे, कायचं 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 17 आहे, 17.5 आहे. शासनाच्या जीआरनुसार आणि शासनाच्या जीआरनुसार तर ती वय बसत नाही. त्यांचं आपलं लोक आहे म्हणून BLOला विचारतं, BLO म्हणतंय की अमुक तारखेचं लोक आहे आम्ही केलंच नाही. आता ही जी मुलं आहेत 16 वर्षाची 17 वर्षाची काय तुम्ही म्हणताय, ह्या मुलांशी तुम्ही व्हेरीफाय केलं का? ही तुमच्या परिचयाची आहेत का मुलं, का तुमच्याच गावातली आहेच का? हो, मी मुलांना बी तिथं जाऊन काय मुलांना विचारलं की ते मुलांचं म्हणणं आलं की हे आम्हाला काय माहीतच नाही. आधार कार्ड आमची नेली ती पण आम्हाला ह्याची काय आयडिया बिड्या नाही. आधार कार्ड मागून नेली ती. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो, मग याबाबत तुम्ही BLOला भेटलाय का किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटलाय का? हो, BLOला भेटलो की सर. काय मग BLOला भेटल्यानंतर BLOला विचारलं आलं हे नावं आले ती मतदानाला ही कशी काय. मग BLO म्हणतंय की ती ऑनलाईन बाहेरनं कुठनं तरी भरली असतेली. मग BLOला मी विचारलं की आलं ऑनलाईन, मग ती मुलांचं वय कमी आहे आणि ऑनलाईन कशी भरता येतील. BLO म्हणतंय ऑनलाईन. मग शेवटी सबमिटला म्हटलं तुमच्याकडे येतील की BLOला म्हटलं. BLO म्हणतंय आम्ही नाही सबमिट केलं तर ऑटोमॅटिकच होतं आहे सबमिट. आता ऑटोमॅटिक कसं होईल सर मला तुम्ही सांगा. नाही, हा झाला मुद्दा अल्पवयीन. ह्याच्या व्यतिरिक्त अननोन नावं असलेली अशी काय आहेत का बाहेरगावची, किंवा ती नावंच अस्तित्वात नाहीत असं काय आहे का? हो आहेत की आमच्या गावात. आता ते शेख म्हणून आहे, त्या शेख ही आडनाव मी 30 वर्षात आमच्या गावात कधी बघितलंच नाही. अशी दोघं ती आहे ते. परत ना काय मुलींचे लग्न होऊन, आता दुसरा मुद्दा असा की सर मुलींचे लग्न होऊन 20-20 वर्ष झाली ती. आता त्यांच्या मुलींची लग्न झाली, त्यांची नावं आता तिकडे रेड्यात आली ती आणि त्या मुलींची बी आली ती, त्यांच्या मुलींची पण आली ती. काय आता मग ह्याच्यावर तुमचं पुढचं काय, तुम्ही मागणी काय करताय किंवा तुम्ही ह्याबाबतची तक्रार कुठं दिली? आता ही आम्ही तहसीलदार साहेबांच्या कानावरती विषय घातला साहेब की बाबा सकोलेची चौकशी व्हावी. हे आज्ञा म्हणजे लहान मुलं आहेत, या लहान मुलांचं नावं आली कशी काय, हे त्या तहसीलदार साहेबांच्या विषयी कानावर घालून
की बाबा तसं जर त्यांनी चौकशी करून ह्या लहान मुलांना आधार कार्ड नेऊन त्यांना काय माहीत आहे ना लहान मुलांनी मतदानाला नेली ती आणि कशाला नेली ती या बरं एवढ्यावरतीच नाही त्या मुलांकडून आधार कार्ड त्या मुलाला विचारलं की ती म्हणते ती आम्हाला काय माहीतच नव्हतं हे असलं मतदान आम्हाला काय माहीत नव्हतं आधार कार्ड कशाला ते माहितीच नाही. बरं आता ह्या निमित्तानं शेवटचा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे देशभरात सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्या गोष्टी असा आरोप झाला तसं तुमचा कोणावर आरोप आहे का तालुक्यात किंवा तुमच्या गावात अशा प्रकारचं इतर गावातही काय घडतंय का किंवा कुठला राजकीय पक्ष ह्या गोष्टी घडवून आणतोय का तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावातील राजकीय मंडळी अपोजिटवाले ह्या लोकांनी म्हणजे कुठला पक्ष सांगतो? पक्ष ना आमच्या रेडेगावात सार्वजनिक म्हणजे एकत्र आहेत. ह्या पक्षाचे काय त्या पक्षाचे काय तर ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी किंवा आपली पार्टी यावी आता आपल्याला ग्रामपंचायत निवडणुका लागतात ह्या उद्देशाने त्यांनी नावं लावलेली आहेत. तर नावं कमीत कमी 100-150 नावं लावलेली आहेत की ग्रामपंचायत नावं लावलं आपल्या त्या येणाऱ्या मतदान यादीत वाढ होऊन आपल्याला त्याचा फायदा व्हावा ह्या हिशोबाने नावं त्यांनी लावलेली ती. नाही ही तुम्ही नावं लावले ते असा आरोप करताय. बरं ह्या आरोपात तथ्य काय किंवा ती जी कोण लावणारे आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत राज्यातले असतील केंद्रातले असेल काय त्याच्या कारण का तुमच्या विरोधक लोकांना माहीत नाही तुमचा विरोधक कोण आहे हे कोण नेमकं लावतंय ही तुम्हाला पाठपुरावा करून आम्ही ते शोधून काढू 1-2 दिवसात. जी ह्याच्या पाठीमाग कोण राजकीय हस्त आहे किंवा गावातील कोण असेल त्याचं नाव आम्ही 1-2 दिवसात आम्ही डिक्लेअर करू. कधी तुमच्या गावचे निवडणूक? ऑक्टोबर-नोव्हेंबर लागू शकतात. बरं ऑक्टोबर-नोव्हेंबर लागू शकतात. असा आरोप आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या उद्देशाने नावं लावलेले आहेत. मग याबाबत तुम्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडे काय तक्रार केली? हो आमदार साहेबाकडं तक्रार दाखल केलेली आहे. तहसीलदार साहेबाकडे तक्रार दाखल केलेली आहे. वरिष्ठांकडे दाखल केली आहे. निवडणूक विभागाकडे दाखल केलेली आहे. मग या निवडणूक आयोगाने किंवा तहसीलदारांनी जर दखल नाही घेतली तर तुमची गावची भूमिका काय असेल? आमची गावची भूमिका असेल की आम्ही आंदोलन करू तहसीलच्या पुढं उपोषण करू वरती मुंबईला जाऊ तिथपर्यंत आमचं जाणे तयार आहे. पहिलं ज्याप्रमाणे देशभरात मतदार बोगस याद्यांचा मुद्दा चर्चेला गेला त्याच पद्धतीनं आता माळशिरस तालुक्यातही बोगस मतदार याद्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट झाल्याचा मुद्दा समोर येत आहे. हा केवळ रेडेगावचा मुद्दा नसून हा तालुक्यातील इतर गावातही याचप्रमाणे बोगस मतदारांची यादी नावे समाविष्ट केली असल्याची चर्चा सध्या या निमित्ताने समोर येत आहे. नक्कीच प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी करावी, मतदार याद्यांची पुनर्रचना नीट व्यवस्थितपणे पारखून करावी अशी मागणी करताना दिसत आहे. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज.